शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह एकतर आपल्याला मिळेल किंवा गोठवलं जाईल. उद्धव ठाकरे यांचा जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत विश्वास. तर गळती थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा धीर देण्याचा प्रयत्न. खासदार नरेश म्हस्के यांचा पलटवार. शिवराळ भाषा वापरणाऱ्या आंदोलकांना माफी देणाऱ्या मोदींवर ठाकरे बंधूंचं टीकास्त्र. मोदी शहांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा सल्ला. तर शिवराळ भाषा वापरणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना कोण आवरणार, राज ठाकरेंचा सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून युवकांचं कौतुक. अर्थव्यवस्थेच्या विकासामागे तरुण प्रेरक शक्ती. तरुणांमुळे भारत जगात मोठी स्टार्टअप परिसंस्था. अभिजित दिपकेचा सत्कार केल्यानं संजय शिरसाट आणि बच्चू कडूंवर एकनाथ शिंदे नाराज. पूर्वकल्पना न देता शिरसाट आणि कडू दिपकेंना कसे भेटले, एकनाथ शिंदेंनी दोघांना खडसावलं. सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटींची दानचोरी. राज ठाकरेंचे गंभीर आरोप. दानचोरीचे आरोप न्यास अध्यक्ष सरवणकरांनी फेटाळले. 19 कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याची ही माहिती. सिद्धिविनायक मंदिर प्रकरणी आरोप शिवसेनेचेच. राज ठाकरे यांच्या आरोपांवर अविनाश जाधव यांचा दावा. शिवसेनेच्या नेत्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप. अविनाश जाधवांचं वक्तव्य. अलिबागमध्ये महसूल दिनाच्या कार्यक्रमात मानापमान नाट्य. प्रोटोकॉलवरून सुनील तटकरे यांचा जाहीर संताप. महसूल मंत्री बावनकुळेंची दिलगिरी. सुनील तटकरेंवर महेंद्र दळवींची टीका. जोपर्यंत मंत्रीपद तोपर्यंत काम. आदेश आल्यास मंत्रीपद सोडेन, मंत्री भरत गोगावले यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. नाशिकमधील खड्ड्यांवरून गिरीश महाजन संतापले. MNGLच्या अधिकाऱ्यांना फोनवरून खडसावलं. सलग दुसऱ्या दिवशी अधिकारी गैरहजर राहिल्याने महाजन संतापले. नागपूरमध्ये काँग्रेस विरोधात भाजप आक्रमक. भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. आंदोलनात इंडिया आघाडी विरोधात घोषणाबाजी. मुंबईकरांचा जीव धोक्यातच. मुंबईमध्ये अजूनही 8,000 गटारं उघडीच. गटारांवर संरक्षक जाळ्या बसवण्याचं काम अजूनही अपूर्ण. भोंदू खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी. पतसंस्थेत बनावट खाती उघडणं खरातला भोवलं. खरातचा 7 दिवस शिर्डी पोलीस ठाण्यात मुक्काम. जळगावात 62 ग्रॅम MD ड्रग्जसह एका आरोपीला अटक. 3,58,000चा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखा आणि MIDC पोलिसांची कारवाई. अतिवृष्टीत वाहून गेलेल्या रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची ग्वाही. सोळा वर्षीय मुलीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार. मुख्य आरोपी अटकेत. दोघं अल्पवयीन ताब्यात. डोंबिवलीच्या मानपाडा इथली धक्कादायक घटना. दहशतवाद्यांचा कुलगाममध्ये बिगर काश्मीरी मजुरांवर गोळीबार. गोळीबारात एका कामगाराचा मृत्यू, 1 जण जखमी. सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू. कोकण रेल्वे मार्गावर नवीन नियमित एक्सप्रेस ट्रेन. पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि वाहतुकीला फायदा होणार. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंच्या प्रयत्नांना यश. मुंबई गोवा महामार्गावर अंजनारी घाटात अपघात. ट्रक पलटी होऊन ट्रकनं पेट घेतला. चालक आणि वाहक होरपळले. रुग्णालयात उपचार सुरू. बुलढाण्यात अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान प्रकरणात कारवाई. अवैध गर्भपाताची औषधं आणि साहित्य जप्त. आरोग्य उपसंचालकांच्या पथकाचा छापा. डॉक्टर गवईला अटक. लग्नाचा आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल. पालघर जिल्ह्यातल्या कासा पोलीस ठाणे हद्दीतली घटना. दिंडोरीचं करंजवण धरण 90% भरलं. धरणातून 19,000 क्युसेक वेगानं विसर्ग. मनमाड शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला. रांजणगाव महागणपती मंदिर दर्शनासाठी खुलं. संवर्धनाच्या कामामुळे मंदिर 3.5 महिने होतं बंद. महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी.
प्रीती पवार नंतर जॅस्मिनला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण. राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत भारताला 7 सुवर्ण पदकं. राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत भारताला एकूण 27 पदकं. गणेश मूर्तिकारांची लगबग. गणरायाच्या आगमनाला अवघा 1.25 महिना शिल्लक. बाप्पाच्या मूर्तीला अंतिम रूप देण्याचं काम सुरू.